नमस्ते. नमस्ते सर. काय आज आणले आपण? आपल्याकडे यस मसाले आहेत. आपले तयार मसाले आहेत. आपल्याकडे 4 प्रकारचे मसाले आहेत. व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहेत. चिकन आहे, मच्छी आहे, पनीर आहे, पेरी पेरी आहे. 4 प्रकारचे 4 आयटम आहे आपल्याकडे. 5 आहे, 5वा आहे पेरी पेरी. तयार मसाले आहेत. हे व्हेज कोबी मंचुरियन मसाले तयार मसाले. हा लहान पोरं पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे हे तयार आहे बघा. ह्याच्याने लहान पोरं खातात पालेभाज्या. तयार मसाला आहे. ह्या मसाल्यामध्ये फक्त पाणी टाका. भाज्या कोणत्याही घ्या. व्हेज भाज्या फ्लावर, बटाटा, कांदा, भेंडी कट करा, पेस्ट करा. तयार मसाले रेडीमेड मसाले. टिकाऊ आहे हा मसाला. कारलं, भेंडी, पालक, शेपू काही घ्या. बटाटा, कांदा, भेंडी काही घ्या. हे व्हेज आहे. हे पनीर आहे. पनीर टिक्का, पनीर ग्रेव्ही. ह्याची प्राईज आहे 150 रुपये. पण आम्ही कमी करून देत तसं काही नाही. तयार मसाले आहे. रेट तरी 100ला 1 पॅकेट आहे. तयार मसाले आहेत. वर्षभर राहतो, टिकतो. सुका मसाला आहे त्यामुळे तो टिकतो, राहतो, खराब होत नाही. फ्रीजमध्ये ठेवा, डब्यात ठेवा, काही हरकत नाही. ग्रेव्ही भाज्यासुद्धा करू शकता तुम्ही याचे. तसंच आपल्याकडे आहे दुसरं आयटम आहे की पनीर टिक्का, पनीर चिली, पनीर फ्राय, पनीर ग्रेव्ही भाजी करू शकता. त्यात तुम्ही तयार मसाले आहेत. सुका मसाला आहे. पण तिसरा आहे पेरी पेरी मसाला. फिंगर फ्रीज वगैरे करू शकता ह्यात, चिप्स वगैरे. तसंच आहे आपल्याकडं 4थं पॅकेट आहे आपल्याकडं चिकन 65, चिकन तंदुरी, चिकन लॉलीपॉप, चिकन कबाब, चिकन सूप काही बनवू शकता. ह्यात चिकन ग्रेव्ही भाजी करू शकता. अंडा लॉलीपॉप, मटन लॉलीपॉप सगळं करू शकता. ह्याची प्राईज आहे 150. 100ला देऊ शकतो आम्ही कमी. हो, कुठलंही पॅकेट घ्या 100ला. तसंच आहे आपल्याकडे 5वं पॅकेट फिश फ्राय, फिश कढी, फिशची भाजी काही करू शकता. ह्यात खेकडे वगैरे, झिंगे फ्राय करू शकता. तयार मसाले आहेत आपल्याकडं. हेही 100लाच आहे. तयार मसाले तर आपल्याकडं वर्षभर टिकण्यासारखे आहेत. आपण आहे पुण्यावरनं. पुणे, वारजे, पुणे. आपण सातारमध्ये आला. हो सर, साताऱ्याला आलं. तिथलं जे यश आहे ते आपल्याला सातारमध्ये भेटते. सातारमध्ये ठीक आहे तसं. आणि तुमच्या स्टॉलचं देखील नाव आहे यस मंचुरियन मसाले. काय रिस्पॉन्स? ठीक आहे, छान आहे. उलट म्हणजे सातारा म्हणजे म्हटलं की छान वाटतं. इथे कस्टमर पण चांगले आहेत, रिस्पॉन्स पण चांगला मिळाला. छान आहे सर. चालू केलं. आत्तापर्यंत आपल्याकडे सगळे हे चिकन 65 आहे किंवा लॉलीपॉप आहे किंवा पनीर टिक्का सर्व तुमच्याकडं मसाला आहे. हा केव्हापासून तुम्ही विकताय? याला झाले 10 वर्ष झाले तरी. तर हे सर्व कसा म्हणजे तयार कसा केला जातो? काय तयार आम्ही स्वतः बनवतो, घरी बनवतो स्वतः. म्हणजे त्याचं काय मशीन आहे किंवा काय यंत्र वगैरे काय? नाही, आम्ही बाया मिळून करतो, घरी बनवतो. म्हणजे घरगुती तयार करून स्वतः घरी बनवतो, स्वतः विकतो. तर ह्याच्या मागं किती लोकांची तुमच्या टीम आहे? किती महिला आहेत, किती जेंट्स आहेत, काय? तरी 1 महिला आहेत आपल्याकडे. 10 आहेत. 10 महिला आहेत, पुरुष आहेत 10. तर आपण प्रत्येक स्टॉलला असता आपण मित्रांनो पाठीमागच्या स्टॉलला देखील आल्यानंतर भेट दिली होती. ती देखील मुलाखत अतिशय सुंदररित्या झाली. आणि आता मला वाटते तुमची यश मंचुरियनची आपल्याकडे दुसरी मुलाखत आहे. काल मला ती भेटले होते तुमचे मालक सर. हो, मध्ये पण काही कामानिमित्त होतो त्यामुळं या ठिकाणी लेट आलो. पण कस्टमर असल्यामुळं किंवा जास्त रहदारी असल्यामुळं या ठिकाणी बनवता आला नव्हता. आणि हा योग आज या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं विकासनगर यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. आणि अतिशय सुंदर आणि माहिती दिली त्याबद्दल देखील तुमचं मनापासून आभार. मुलाखत कशी वाटते नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये काहीतरी लिहा. म्हणून हे मसाला आम्ही अशा पद्धतीनं घेतला वगैरे काय. धन्यवाद. चालतं. यस मंचुरियन मसाले. आता या ठिकाणी आपण आहात आणि या ठिकाणी सर्व ही कढई वगैरे आहे. कशासाठी, काय विषय? या मसाल्याची टेस्ट आहे ना लोकांपर्यंत पोचली पाहिजे. हा मसाला आपला
घरी तयार करतो. आपल्या घरच्या म्हणजे आमची स्वतः आई बनवते या मसाला. आमच्या आईच्या हाताखाली 10 ते 15 बायांचा रोजगार चालू आहे. आपले मसाले टोटल महाराष्ट्रामध्ये एक्झिक्यूटिव्ह केले जातात. प्रत्येक ठिकाणी प्रदर्शनमध्ये आपले मसाले विकले जातात. प्रत्येक ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामधनं चांगला प्रतिसाद आहे आपल्या मसाल्यासाठी. आणि 1 नंबर क्वालिटीचा मसाला आपण घरी बनवतो. आपला हा मसाल्यामध्ये विकणाऱ्यामध्ये रोजगार बी पोरांना भरपूर मिळते. बरेच पोरं 10 ते 15 पोरं आपल्याकडे. टीमवर्क आपला बराच मोठा आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मसाला आपला फेमस आहे. ऑनलाईन ऑर्डर तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन ऑर्डर ज्यांना पण कस्टमरला मसाला आवडतो ऑनलाईन करतात. ज्यांना 10 ते 15 पाकिट 20 पाकिट. आणि हा जो सेटअप आहे तुम्ही जे बघताय हा फक्त मसाला आहे. जे नवीन कस्टमर असतात त्यांच्यासाठी आपण टेस्ट म्हणून आपण तयार करून इथं देतो. आणि लोकांना कसे बनवायचे काय बनवायचे ती पद्धत आम्ही त्यांना सांगत असतो. मसाला बनवायची पद्धत डायरेक्ट हा फ्राय करून आपण लोकांना चवीसाठी देतो हा मसाला. आणि लोकांना आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी पूर्णपणे हे कट केलं जाते. बारीक बारीक ते तुकडे वगैरे केले जातात आणि या ठिकाणी त्यांना फ्राय केलं जाते तळलं जाते. आणि या ठिकाणी त्याचा आस्वाद बरोबर ना हा आस्वाद लोकांना पर्यंत पोहोचवला जातो. या ठिकाणी पोहोचवला जातो सर. आणि त्याची चव बघूनच ग्राहक घेतात. हा खरेदी करत असते. कसे बनवायचे आहेत काय बनवायचे मसाले कुठल्या प्रकारचे आहेत किती क्वांटिटीमध्ये वापरायचे आहेत किती भाज्यांना किती वापरायचे ह्या सगळ्या गोष्टीचं आपण सांगितलेलं आहे. आणि आपल्या मसाल्यावर बघा QR कोड आहे आपला इथं QR कोड आहे. आपण कस्टमरला नेहमी सांगत असतो या कोडला तुम्ही स्कॅन करा तुम्हाला टोटल रेसिपी तुमच्या समोर येत जाईल. जो पण तुम्हाला कस्टमरला पण बनवायला पॅकेट घेतलं तरी बनवायला एकदम सोपं आहे. आपण आपल्या पॅकेटनुसार कुठल्या भाज्या बनतात किती बनतात कुठे क्वांटिटीत बनतात टोटल माहिती आपण मसाल्याला दिलेली आहे. आपण 1 वर्षापर्यंत देतो. हा मसाल्याची कमीत कमी 2 वर्षापर्यंत टिकतो. तरी पण आपण 1 वर्षापर्यंत कस्टमरला सांगितलं 10 वेळा पॅकेट ओपन करा 10 वेळा बंद करा. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. जास्त असं काय वाढवून सांगितलेलं नाही आहे. जे आहे थोडक्यात थोडं रिअल सांगितलेलं आहे आपण. आणि आपल्या मसाल्यामध्ये कुठली कंपनी नाही किंवा काय नाही. आपल्या स्वतः घरी आपण मॅन्युफॅक्चर करतो. आपले स्वतः घरच्या लेडीज आहेत. आपण जेवढे पण सेल करतो सगळे आम्ही फॅमिली सेल करतो. आमचा टोटल टीमवर्क फॅमिली मेंबर आहेत. टोटल पूर्ण महाराष्ट्रामध्ये टोटल आम्ही नातेवाईक मिळून आम्ही हा मसाला सेल करतो. आणि आम्हाला टोटल फॅमिली प्रोडक्शन आहे. कुठल्या प्रकारचं हे नाही किंवा बाहेरचं प्रोडक्शन नाही किंवा काय नाही. आपल्या मसाल्यामध्ये टोटल प्रकारच्या मसाले गरम मसाले काळा मसाला टोटल मिक्स असतो. कुठल्या प्रकारचं मिक्स भेसळ काही नाही. थोडक्यात प्रश्न विचारतो आणि या ठिकाणी आपण थांबूयात थोडंसं की ह्याची जर आपण खरेदी केली वगैरे काय तर ती कसा बनवायचा थोडक्यात आम्हाला सांगा. थोडक्यात सांगतो. आम्ही फ्लावर पेस्ट बनवतो. फ्लावर कट करा. आपला जेवढा फ्लावर आहे तुमची जेवढी भाजी आहे तेवढा मसाला घ्या. पावशेर 4 चम्मच पाणी घ्या मिक्स करा आणि फ्राय करा. घरचा कुठल्याही प्रकारचा मीठ मसाला वापरायची गरज नाही. मसाला आपला टोटल तयार आहे. फक्त काय करायचं कटिंग करायचं पेस्ट करायची फ्राय करायचं. जसं की तुम्ही कांदा भजी तळता किंवा पेस्ट नाही केली तरी चालते किंवा फ्राय नाही केली तरी चालते. तुम्ही पातळ भाज्या बनवता त्यामध्ये ग्रेव्ही म्हणून वापर करू शकता किंवा आपल्या ह्याच्यासाठी ज्यावेळेस आपण फोडणी देतो भाज्यांना 2 चमचा टाका. लहान पोरं जे भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी आवर्जून आवडीनं भाज्या खातात. लहान पोरांसाठी तर खूप छान आहेत आणि त्यांना टेस्टी. घरगुती मसाला काय ऍड करायचा आहे का? काही कुठल्याही प्रकारचा मसाला ॲड करायचा नाही. आपल्या मसाल्यामध्ये टोटल मसाला ॲड आहे. ओके आपला मसाला नक्की खरेदी करा. यश मंचुरियन मसाले तुम्हाला आवडला ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला घरी होम डिलिव्हरी दिली जाते. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा सर. तुम्हाला आवडला तर आपल्या मसाल्यामध्ये होम डिलिव्हरी दिली जाते घरापर्यंत. तुम्ही काय सांगत होता काय कसं त्याला ऍड करायचं कसं ह्या मसाल्यामध्ये 1 वर्ष हा मसाला राहतो. ह्या पॅकेटात 2 किलो होतं भाज्या. पावशरला फक्त 4 चम्मच टाका. फक्त पावशर फ्लावरला फक्त 4 चम्मच टाका. पाणी टाका पेस्ट करा तयार. रेडीमेड मसाला यस मंचुरियन मसाला कुठलंही घ्या 100 मध्ये. ठीक आहे धन्यवाद. ठीक आहे मसाला